जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन आणि महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे, फेसबुकचा पासवर्ड आपल्याला माहिती कसा करून घ्यायचा, आपला फेसबुकचा पासवर्ड कसा काढायचा. तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला मी 2 पर्याय सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया. तर आधी आपण फेसबुकमध्ये जाऊन बघूया आपल्याला आपला पासवर्ड भेटतोय का. तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला इथं प्रोफाईलवर जायचं आहे. आपल्या प्रोफाईलवर गेल्यानंतर इथं सेटिंगमध्ये जायचं आहे. बघा, सेटिंगचा ऑप्शन आहे. त्या सेटिंगच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो काही सेटिंग नाव ओपन होतील तुमच्यापाशी. तर ह्याच्यातलं जे आहे पासवर्ड अँड सिक्युरिटी, हे बघा इथं, हे इथं त्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर थोडं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथं बघा पासवर्ड अँड सिक्युरिटीचा ऑप्शन दिसेल. त्या सिक्युरिटी आणि पासवर्ड अँड सिक्युरिटीचा ऑप्शनला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर मित्रांनो तो वरच्या साईडला तुम्हाला चेंज पासवर्डचा ऑप्शन येईल. तर त्या चेंज पासवर्डवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमचा अकाउंट सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो बघा इथं जुना पासवर्डच मागत आहे. आणि आपल्याकडे तर पासवर्ड नाही आहे, ते जुना आपल्याला माहितीच नाही पासवर्ड. आणि जुना पासवर्ड टाकल्याशिवाय इथं तुम्ही नवीन पासवर्ड बनवू शकत नाही. तर हे प्रॉब्लेम येतात मित्रांनो. तर पासवर्ड कसा आपल्याला माहिती करून घ्यायचा, त्यासाठी मी 2 जे पर्याय सांगितले आहेत ते तुम्हाला सांगणार आहे आता मी. तर आपल्याला बॅक यायचं आहे. तर मित्रांनो आता व्हिडिओ चालू झालेला आहे. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कुठली सेटिंग आहे, कुठं आपले पासवर्ड भेटणार आहेत ते कळून येईल. तर त्यासाठी मित्रांनो आपला पहिला जो पर्याय आहे तो आपल्या जीमेल अकाउंटमध्ये जायचं आहे आपल्याला. तर जीमेल अकाउंटमध्ये गेल्यानंतर जो आपल्या नावाचा लोगो जो दिसत आहे इथं त्याच्यावर ओपन करायचं. त्याला ओपन केल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला गुगल अकाउंटमध्ये जायचं आहे. त्या गुगल अकाउंटला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमचं इथं ओपन होईल जीमेल अकाउंटचं. त्याला स्क्रोल करा इकडं थोडं. स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो इथं सिक्युरिटीचा ऑप्शन येईल. त्या सिक्युरिटी ऑप्शनला ओके करा. सिक्युरिटी ऑप्शनमध्ये गेल्यानंतर सगळ्यात शेवटला यायचं आहे. सगळ्यात शेवटला आल्यानंतर हे बघा इथं पासवर्ड मॅनेजरचा एक ऑप्शन येईल. पासवर्ड मॅनेजरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो जेवढे बी तुमचे सोशल मीडियाचे जे ID पासवर्ड आहे ते सगळे इथं शो व्हायला लागतील. तर माझा आता नवीन मेल ID असल्यामुळे माझा दिसत नाही. तुम्ही ट्राय करून बघा, तुमचे पासवर्ड सगळे इथं सेव्ह असतील. तर हा झाला मित्रांनो पहिला पर्याय. तर आता आपण दुसरा पर्याय बघणार आहोत. तर दुसरा पर्याय बघण्यासाठी मित्रांनो आपल्याला क्रोम ब्राउझरमध्ये जायचं आहे. क्रोम ब्राउझरमध्ये गेल्यानंतर मित्रांनो इकडं 3 डॉट दिसतात त्याच्यावर क्लिक करायचं. 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो सगळ्यात शेवटला बघा इथं 2 नंबरचा जो ऑप्शन आहे सेटिंगचा, त्या सेटिंगमध्ये जायचं मित्रांनो. सेटिंगला ओपन करायचं. सेटिंगला ओपन केल्यानंतर खाली यायचं थोडं. खाली येतं बघा गुगल सर्च इंजिन जे आहे त्याच्या खाली दुसरा एक ऑप्शन आहे पासवर्ड मॅनेजरचा. हे बघा पासवर्ड मॅनेजरचा जो ऑप्शन आहे त्याला क्लिक करायचं आहे. तर ओपन केल्यावर तुमचे जेवढे सोशल मीडियाचे ID पासवर्ड जे आहेत ते सगळे इथं शो व्हायला लागतील. तर एक तुम्हाला ओपन करून दाखवतो मित्रांनो. तर हे बघा, हे तुमचा ID आहे आणि हा पासवर्ड आहे. तर तुम्हालाही ही 2च पर्याय आहेत पासवर्ड तुमचे हुडकायचे, किंवा तुम्हाला पासवर्ड जर त्या रिकवर करायचा असेल तर हे 2च पर्याय आहेत. तर हे 2 पर्याय वापरून बघा, तुमचा पासवर्ड नक्कीच तुम्हाला भेटून जाईल आणि तुमचा पासवर्ड नक्कीच रिकवर होईल. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करून जावा. तर भेटूया एका नवीन आणि महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.